सर एक मिनिट सर, काय अवस्था आमच्या गावाची? एक मिनिट, दोन मंत्री आदेश दिले तरी आमच्या जागा घेतलाय. आमची काय अवस्था आहे? 2 लाख रुपये घेऊन गाडीमध्ये तुम्ही ऐकून तरी तुमची काय मागणी आहे आणि तुम्हाला काय शब्द दिला होता तो पाळला नाही? 2023 साली कोर्टाच्या आदेशाने खासापूर गाव हे पडलेलं आहे आणि त्यानंतर आम्हाला मागासवर्गीय लोकांसाठी शासनाने अर्धा गुंठ जागा दिलेली आहे 500 स्क्वेअर फूट. जनरल समाजासाठी सावंत साहेबांनी 5 एकर जमीन घेऊन दिलेली आहे. त्याच्यानंतर त्या जागेवरती काहीच शासनाने केलेलं नाही. आम्ही 3 वर्ष झालं वारंवार मोर्चे आंदोलन करतो. 1000-1500 लोकांचे मोर्चे रास्ता रोको पांड्यामध्ये केले, ते दखल घेतलेले नाही. त्याच्यानंतर त्यामुळे आम्ही आता मागच्या 1.5 महिन्याखाली माननीय मंत्री महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचा इथं जनता होता. त्यावेळेस आम्ही 101 महिला घेऊन या ठिकाणी आलो होतो. महिला आणण्याचं तर कुठं सोपं आहे? सकाळी 5 वाजता उठायचं आहे, लेकरं बाळं सगळे सोडायचे ते आणि प्रत्येक कुटुंबाकडून 500 वर्गणी गोळा करून जिपचं भाडं करत 8-10 जिप्पा भाड्याने करून पावसा पाण्याच्या असल्यामुळे 8-10 जिप्पा बाहेर करून आलो आहे. 20-30 हजार आमचा खर्च झाला गेल्या वेळेचा. त्यावेळेस बावनकुळे साहेबांनी कलेक्टर साहेबांना आदेश दिले होते खासापूर गावाला भेट द्या, भेट देऊन एक सविस्तर तिथे रस्तं पाणी वीज काय गरज आहे ते सगळे सविस्तर एक अहवाल तयार करा आणि शासनाला पाठवून द्या. कलेक्टर साहेब आले नाहीत. नंतर पुन्हा आम्ही नंतर 1 महिन्याने आम्ही 15 ऑगस्टला पालकमंत्री महोदयांना इथे भेटायला आलो. त्यावेळी 101 महिला आणल्या होत्या आम्ही, पुरुष महिला. त्यावेळेस पालकमंत्री महोदयांनी परत कलेक्टर साहेबांना आदेश दिले की खासापूर गावाला जाऊन ती सविस्तर अहवाल सादर करा. मात्र कलेक्टर साहेब एकदाही गावाला आलेले नाहीत. दोन्ही मंत्र्यांनी दिलेले आदेश कलेक्टर साहेबांनी दोन्ही मंत्र्यांच्या आदेशाला केराची कुठे लावलेली. इतकी वाईट अवस्था आहे. या जिल्ह्याचा कारभार या कलेक्टर आणि पालकमंत्र्यांच्या हातात चालतो. पालकमंत्री आणि महसूल मंत्री आदेश देऊन जर कलेक्टर त्यांना जर दाद देत नसतील तर आमच्यासारखीची काय अवस्था? आमच्यासारख्याला काय ते विचारणार आहे? आमच्यासारख्याला तर काय विषय नाही ना, बोलायचा विषय नाही ना. आमची एवढी अवस्था बेकार आहे की 2 मंत्र्यांना आदेश देऊन आम्हाला न्याय मिळत नसेल तर आज आम्ही परत एक गाडी करून इथं आलो आहे. मंत्री महोदय भाषण संपल्यानंतर मी दंडवट घेतलाय खाली आणि मंत्री महोदय बाजूला निघून गेले. विचारायचं ना कमीत कमी काय विषय आहे ते? आम्ही काय आमच्या हातात काय होतं? हत्यार होतं का? आम्ही काय आरोपी होतो का? काय होतं? काय मग त्यांना त्याचं म्हणणं काहीच नाही. काय संबंध आमचा पालकमंत्र्यांना? पालकमंत्री महोदयांचे फक्त हा कानावर घालायचा विषय होता आमचा. 2दा मंत्र्याच्या महोदयाने घातला तरी ऐकलं नाही. काहीतरी वेगळ्या पद्धतीने ते लक्ष देतील म्हणून आम्ही ते गेल्या दंडवट घेतलाय. बाजूला निघून गेलं, ऐकलं नाही. मला आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं स्वातंत्र्य मिळेमध्ये आमची अवस्था काय आहे तिथे आता कलेक्टर साहेबांनी येऊन बघा म्हणून आमची त्यांना या म्हणून अपेक्षा आहे. येत नाही. काय अवस्था आहे? आम्हाला कुठं स्वातंत्र्य मिळालेलं आहे? या स्वातंत्र्याने आम्ही न्याय मागत असताना मला डिपार्टमेंटनी पोलीस डिपार्टमेंटनी 5-50 लोकांनी गाडीत घालून बळच पोलीस स्टेशनमध्ये नेलं आहे. काय केलं आम्ही एवढं? आम्ही न्याय मागत नाही का? आणि तिथून सगळं झाल्यानंतर परत आम्हाला आणखून सोडले. आता आमच्यावर गुन्हा दाखल केलं काय तर तो भाग पुढच्या वेगळा. आणि जर गुन्हा दाखल जर केला तर याच कलेक्टरच्या बिल्डिंगवर आम्ही आत्महत्या करणार. लक्षात ठेवा. न्याय मागताना आता कलेक्टर साहेबांना आदेश दिलेत. त्या आदेशाचं गुरुवारी कलेक्टर साहेब तुम्हाला जर गुरुवारपर्यंत किंवा 1-2 दिवस मागं पुढं कलेक्टर साहेब जर खासापूर गावाला नाही भेट दिली तर आम्ही लहान लेकरा बाळासहित महिलासहित आम्ही खासापूर गावची नदी वाहते त्या नदीमध्ये आम्ही जलसमाधी घेऊ.